MPW लर्निंग सेंटर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज जे आपण MPW म्हणजे MPWची जे वॉटरबॉर्न डिसीज सिरीज आपण चालू केली होती, त्याच्यामधलं आपला हे 7वं लेक्चर चालू आहे. कोणता ॲमेबेसिस म्हणजे ॲमेबिक डिसेंट्री पार्ट 1. आता ह्याच्यामध्ये आपण एकदम जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज जे आपल्या सिलेबस दिलेले आहे त्या हिशोबाने 4 पॉईंट आपण ह्याच्यावर कव्हर करणार आहे. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज ह्याची सामान्य माहिती काय आपण ते बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमधील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे अमिओबियासिस म्हणजे ॲमेबिक डिसेंट्री शिकणार आहोत. आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर नियमित प्रश्न विचारले जातात. या पार्ट 1मध्ये आपण रोगाची संपूर्ण सामान्य माहिती समजून घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर मित्रांनो, नंबर 1 अमिओबियासिस म्हणजे काय? अमेबेसिस हा इंट्रामोबिया हिस्टोरिका या प्रोटोझोआ म्हणजे परजीवीमुळे होणारा वॉटरबॉर्न डिसीज आहे. हा परजीवी मुख्यतः मोठ्या आतड्यात म्हणजे लाल स्टेन्साईन संक्रमित करतो आणि गंभीर अवस्थेत यकृत, लिव्हरवर, फुफ्फुसे म्हणजे लंग्स व मेंदूपर्यंत देखील पोहोचू शकतो. याला अमेबिक डिसेंट्री, अमेबिक अतिसार असे म्हणतात. कॉझिटिव्ह सायंटिफिक नेम आहे इंटामोबिया हिस्टोलायटिका. म्हणजे लक्षात ठेवा, हा जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामुळे नाही होत, हा विषाणू म्हणजे व्हायरसमुळे पण नाही होत. हा पॅरासाइट म्हणजे प्रोटोझोआ एक पेशीय परजीवी आहे. एक्झाम्प्लिक अमिबा आणि प्रोटोझोआ हे लक्षात ठेवायचं. रिझर्वियर म्हणजे रोगसाठा. रिझर्वियर म्हणजे ज्या ठिकाणी रोगकारक जीव नैसर्गिकरित्या राहतात. अमिबॅसिसमध्ये रिझर्वियर संक्रमित मनुष्य, इन्फेक्शन ह्युमन, लक्षणे नसलेला कॅरियर. आता याचा सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे संसर्गाचा स्रोत कोणता आहे? रोगाचा प्रसार प्रामुख्याने खालील गोष्टीमुळे होतो. दूषित पिण्याचे पाणी, दूषित अन्न, माश्या, अस्वच्छ हात, उघड्यावर शौच ह्याच्याने काय होतं? सोर्स ऑफ इन्फेक्शन होतो. आता याचा मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे प्रसाराचा मार्ग कोणता आहे? हा रोग फिकोरल रूटने पसरतो म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या मलातील सिस्ट म्हणजे दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडात जाते. आता ह्याचे प्रसाराचे मार्ग कोणते? दूषित पाणी, दूषित अन्न, हात न धुता जेवणे, माशांद्वारे अन्न दूषित होणे. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. देन नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे उष्यमांची कालावधी. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे मित्रांनो, डिसीज आपले जे त्याचं पॅरासाइट्स आहे जे आपल्या शरीरात गेल्यानंतर सिम्पटम्स कधीपासून दिसतात, जे पिरियडमध्ये नंतर सिम्पटम दिसतात त्याला इन्क्युबेशन पिरियड असे मानले जातात. साधारणपणे 2 ते 4 आठवडे म्हणजे 2 to 4 वीक, 2 to 4 वीक. काही रुग्णांमध्ये कमी किंवा जास्ती असू शकते. आपापली इम्युनिटीच्या हिशोबाने ते असतं. लाईफ सायकल म्हणजे त्याचं जीवनचक्र काय? एक्झामसाठी लाईफ सायकल समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण संक्रमित व्यक्तीच्या मलामध्ये सिस्ट बाहेर पडतात. सिस्ट पाणी किंवा अन्न दूषित करतात. निरोगी व्यक्ती दूषित पाणी किंवा अन्न सेवन करतो. लहान आतड्यात म्हणजे सिस्ट ओघळून थ्रोपोझॉइट तयार होतो. थ्रोपोझॉइट मोठ्या आतड्यात वाढते. काही पुन्हा सिस्ट बनून मलाद्वारे बाहेर पडतात. आता पॅथोजेनेसिस म्हणजे रोग निर्मिती. थ्रोपोझॉइट मोठ्या आतड्यात भिंतीमध्ये प्रवेश करतात. तेथे अल्सर तयार होतात. त्यामुळे रक्त व श्लेष्मा म्हणजे जुलाब होऊ शकतात. गंभीर अवस्थेत परजीवी रक्ताद्वारे लिव्हरमध्ये जाऊन लिव्हर ॲबिसिस निर्माण करू शकतो. आता ह्याची लक्षणे काय? वारंवार जुलाब, रक्त व श्लेष्मा असलेले मल, पोटदुखी, पोटात मुरडा, भूक कमी होणे, अशक्तपणा, ताप सामान्य कमी किंवा नसतो, गंभीर अवस्थेत लिव्हर ॲबिसिस. आता ह्याची कॉम्प्लिकेशन काय? अमेबिक लिव्हर ॲबिसिस, इंटेस्टायनल परफॉर्मेशन, पेरिटोनिस, सिव्हिअर डिहायड्रेशन, दुर्मिळ प्रसंगी फुफ्फुस किंवा मेंदूचा संसर्ग. आता एक्झाम रिव्हिजन. एक्झामसाठी आपण हे शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया. डिसीज कोणता आहे? अमेबियासिस. म्हणजे ह्याचं कॉडिटिव्ह एजंट कोणता आहे? इंथामोबिया हिस्टोलायका. आता ह्याचं टाईप्स प्रोटोझोआ, ट्रान्समिशन फिकोरल रूट आहे, रिझर्वियर ह्युमन, सोर्स म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड, इन्क्युबेशन पिरियड 2 to 4 वीक. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता इम्पॉर्टंट MCQs. अमेबियासिसचा हा कारक जीव कोणता आहे? म्हणजे इंटामोइबा हिस्टोलायटिका. आता अमेबियासिसचा कोणता प्रकार सूक्ष्म जीवामुळे होतो? म्हणजे प्रोटोझोआ. अमेबियासिसचा प्रसार मुख्यतः कोणत्या मार्गाने होतो? फिकोरल रूट. आज आपण अमेबियासिसची सामान्य माहिती, कारक जीव, रिझर्वेशन, सोर्स, ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, लाईफ सायकल, पॅथोजेनेसिस आणि क्लिनिकल फीचर्स समजून घेतले. आता मित्रांनो, पार्ट 2मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलन्स, मॉनिटरिंग आणि MPW रोल स्विचता शिकणार आहोत. मित्रांनो, हे डिसीज जे तर एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे फक्त क्वेश्चन आलं तर येऊ शकतो एक्झाममध्ये. सगळ्यात महत्त्वाचे जे डिसीज आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉलेरा,
टायफॉईड, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई आणि जे आपण आता पोलिओ बघितला ते पोलिओ हे महत्त्वाचे डिसीज आहे. ह्याला तुम्ही वारंवार रिव्हिजन करा. पण एक नजर ह्याच्यावर पण असावं म्हणून मी हे लेक्चर घेतलेलं आहे. कारण की एवढा इम्पॉर्टन्स नाही, याच्यावर जास्त क्वेश्चन येत नाही. पण जर एखादा आलाच त्यामुळे मी हे लेक्चर घेतलेलं आहे. म्हणून ह्याचा पार्ट 2मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग आणि MPW रोल सविस्तर शिकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. मी नक्की तुमचे प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करेन की तुमचे प्रश्नाचे उत्तर देऊ. तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.